नमस्कार. एस-बी किचन मराठीमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत. तर शाळेच्या टिफिनच्या सीरीज चालू आहेत आपल्या. तर या सीरीजच्या तिसऱ्या भागामध्ये आज आपण 2 असे पदार्थ बनवतोय, जे की सकाळच्या घाई-गडबडीमध्ये बनवायला खूप सोपे आहेत, झटपट बनवून तयार होतात. तर असे हे 2 पदार्थ आहेत. तर शिमला मिरचीचा लच्छा पराठा आपण बनवतोय आणि टोमॅटो भात बनवतोय. तर छोट्या सुट्टीसाठी टोमॅटो भात बनवतोय. तर हा टोमॅटो भात बनवायला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी आपल्याला तांदूळ भिजत घालायचा आहे. कोणताही लांबदाण्यांचा बासमती तांदूळ तुम्ही घेऊ शकता, जर तुम्हाला भात सुटसुटीत बनवायचा असेल तर. आणि जर तुम्हाला भात म्हणजे असं चिकट वगैरे बनवायचं असेल, तर तुम्ही इंद्रायणी तांदूळ घेऊ शकता. तर इथे तयारी करून घेतलेली आहे, तोपर्यंत तांदूळसुद्धा भिजलेला आहे. 1 कांदा, 3 टोमॅटो आणि 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. लसूण आणि आलं ठेचून घेतले, कोथिंबीर चिरून घेतलेली आहे. आणि आता पातेल्यामध्ये तेल घालायचे आणि तेल छान गरम झालं, की यामध्ये आपल्याला जिरं घालायचं आहे. तर अर्धा ते पाव चमचा जिरं घातलेलं आहे. छान फुलू द्यायचं जिरं आणि यामध्ये 2 तमालपत्र घालायचे आणि 2 ते 3 या दालचिनीच्या तुकडे घालायचे आहेत आपल्याला. आणि हे आलं आणि लसूण ठेचलेलं यामध्ये घालायचे 1 चमचा. याला छान परतून घेऊया. तर हा टोमॅटो भात आहे ना, चवीला एकदम अप्रतिम असा लागतो. खूप छान लागतो हा टोमॅटो भात. नक्की बनवून पहा. तर हिरवी मिरचीसुद्धा घातलेली आहे. छान परतून घेतलं, की यामध्ये आपण कांदासुद्धा घातलेला आहे. कांदा पण चांगला मऊ होईस्तोपर्यंत परतून घ्यायचा आहे. तर भाताच्या चवीनुसारच मी इथे कांद्यामध्ये मीठ घालत आहे. तर कांद्यामध्ये मीठ घालून आपण हा कांदा चांगला परतून घ्यायचा आहे. कांद्यामध्ये मीठ घातलं, की कांदा करपत नाही आणि छान याला पाणी सुटलं जातं आणि छान भाजला जातो. तर कांदा भाजून झाला, की यामध्ये कांदा थोडासा मऊ झाला, की यामध्ये टोमॅटो पण घातलेला आहे. 3 टोमॅटो घेतलेत, 1 कांदा घेतलेला आहे. तर स्लाईस करून घ्यायचे असे. आणि हे तांदूळ भिजत घातलेले ते धुवून आपण घातलेले आहेत. आपण कमीत कमी एक 15 मिनिटं हे तांदूळ भिजवलेले आहेत. तुम्ही रात्रीसुद्धा हे तांदूळ भिजवून ठेवू शकता, जर तुम्ही सुटसुटीत भात तुम्हाला करायचा असेल तर. आणि जर तुम्ही इंद्रायणी तांदळाचा भात करत असाल, तर तुम्ही डायरेक्ट तांदूळ धुवून टाकला तरी चालेल. तर यामध्ये मी तांदूळ छान परतून घेतलेला आहे. पाणी आटूस्तोपर्यंत आपल्याला हा तांदूळ परतून घ्यायचा आहे. त्यामध्ये आपण बिर्याणी मसाला घातलेला आहे अर्धा चमचा आणि छान परतून पुन्हा आपण यामध्ये कोथिंबीर घातली. पाणी आटूस्तोपर्यंत हे छान परतून घ्यायचं आहे आपल्याला. तोपर्यंत पाणी गरम करायला ठेवलं आहे मी इथे. म्हणजेच किटलीमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. गरम पाणी करून भाताला वापरायचं आहे. तर मी याच वाटीने 1 वाटी तांदूळ घेतले, तर 1 वाटी तांदळासाठी आपल्याला 3 वाटी इथे पाणी लागणार आहे. तर 3 वाटी पाणी घातलेलं आहे. तर कपच्या साईज एवढं म्हणजे हे भांडं आहे. तर 1 कप तांदूळ आणि 3 कप इथे पाणी वापरलेलं आहे. तर यामध्ये मी थोडीशी साखर घातली, कारण टोमॅटो भात बनवतोय आपण. त्यामुळे चव बॅलन्स झाली पाहिजे म्हणून मी थोडीशी 1 पाव चमचा एवढी साखर घातलेली आहे. झाकण ठेवून आपल्याला मीडियम फ्लेमवरती याला उकळी चांगली येऊस्तोपर्यंत शिजवून घ्यायचं आहे आधी. आणि छान उकळी आली, की झाकण काढायचे आणि लो फ्लेम करायची आणि लो फ्लेमवरती झाकण ठेवून पुन्हा आपल्याला या भाताला 5 ते 6 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकताय 5 ते 6 मिनिटांनी आपला हा भात छान शिजलेला आहे आणि यावरती आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे. तुम्ही बघू शकताय खूपच मस्त हा टोमॅटो भात बनवून तयार झालाय. घमघमाट तर असा एवढा सुटलाय, की आहे ना, सगळ्या घरात हा सुगंध दरवळतोय आणि तोंडाला पाणी सुटते. तर खूप छान हा टोमॅटो भात बनतो. नक्की ट्राय करा. तर छोट्या सुट्टीसाठीचा आपला हा टोमॅटो भात बनवून तयार झाला. छोट्या सुट्टीला तुम्ही हा टोमॅटो भात मुलांना बनवून देऊ शकता. झटपट बनतो आणि जास्त तामझाम करावा लागत नाही. तर आता टोमॅटो भात बनवून तयार झाला. तर मोठ्या सुट्टीसाठी आज आपण इथे शिमला मिरचीचा लच्छा पराठा बनवतोय. त्यासाठी आपण इथे मसाला तयार करून घेऊया. तर पाव चमचा हळद पावडर आणि 1 चमचा घरगुती साठवणीचा मसाला घेतलेला आहे. कोणताही मसाला, कांदा लसूण मसाला वगैरे तुम्ही वापरू शकता. चवीनुसार मीठ घालायचे आणि पाव चमचा एवढी जिरे पावडर घातली. तर 1 चमचा इथे आपल्याला आलं आणि लसूण ठेचलेला घालायचा आहे आणि यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे. अर्धी पळी किंवा 1-2 चमचे पोह्याच्या चमच्याने तेल घालायचे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर हा आपला मसाला तयार झाला आहे. तर हा लच्छा पराठाला लावण्यासाठीचा मसाला मी तयार करून घेतला आहे. आता पोळी लाटून घेऊया, म्हणजेच चपाती लाटून घ्यायची आहे आपल्याला. आणि चपाती आपण अशी मीडियम थिक अशी लाटली, की यावरती आपल्याला हा मसाला लावून घ्यायचा आहे. हा मसाला आहे ना, या मसाल्यामुळे हा लच्छा पराठा खूप छान बनतो. आणि आपण यामध्ये शिमला मिरचीचं स्टफिंग करणार आहोत. तर शिमला मिरचीचं स्टफिंग केल्यामुळे ना खूप छान सुगंध सुटतो आणि ना चव तर एवढी अप्रतिम येते, की तोंडाला पाणी सुटतं बघताच. तर इथे मी शिमला मिरची आणि कांदा हा स्लाइस करून असा या पराठ्यावरती
ठेवलेला आहे, म्हणजेच लावलेला आहे. अशी लेयर लावून आपल्याला हा पराठा असा रोल करून घ्यायचा आहे आणि रोल करून झाल्याच्या नंतरनं असा कट करून घ्यायचा आहे. म्हणजे याला लच्छे पण छान येतात आणि आतलं जे आपले म्हणजेच शिमला मिरची आणि कांदा आहे ते सुद्धा कट होतात आणि व्यवस्थित मध्ये सेट होतात. तर असा आपण हा लच्छा पराठा तयार करून घेणार आहोत. आता आपल्याला याला पीठ लावायचं आहे आणि हे लाटून घ्यायचं आहे. थोडंसं जाडसर लाटायचं आहे, कारण आपण आधीच पोळी लाटून घेतलेली आहे आणि यामध्ये स्टफिंग भरलेलं आहे, त्यामुळे थोडंसं जाडसर लाटायचं आहे आणि भाजताना लो फ्लेमवरती भाजायचं. लो टू मीडियम फ्लेमवरती भाजला तरी चालेल, पण सुरुवातीला लो फ्लेमवरती भाजायचं, म्हणजे पराठा कच्चा नाही राहिला पाहिजे. तर पराठा तव्यावरती घातलेला आहे. तव्यावरती आधी थोडंसं तेल लावलं आणि तव्यावरती पराठा घातला आहे. त्यावरती वरतून सुद्धा तेल लावून घ्यायचं आहे आणि लो टू मीडियम फ्लेमवरती, लो फ्लेमवरती सुरुवातीला दोन्ही बाजूंनी भाजून घ्यायचं. 1-2 मिनटं याला लो फ्लेमवरती भाजून झालं की आपण थोडीशी मीडियम फ्लेम केली आणि मीडियम फ्लेमवरती शेवटच्या काही सेकंद आपण या पराठ्याला भाजलेला आहे. खूपच मस्त शिमला मिरचीचा हा लच्छा पराठा बनवून तयार झाला आहे. दुसरा पराठासुद्धा बनवून तयार झाला आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही शिमला मिरचीचा लच्छा पराठा मुलांना बनवून देऊ शकता टिफिनला. तर हा मोठ्या सुट्टीचा आपला टिफिन बनवून तयार झाला आहे. मोठ्या सुट्टीसाठी आपण हा लच्छा पराठा बनवला आहे. खूप छान हा लच्छा पराठा चवीला लागतो. नक्की एकदा तरी ट्राय करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. आणि या टिफिनच्या सिरीजचा हा आपला तिसरा भाग, तिसरा टिफिनचा म्हणजे हा एपिसोड, हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि ह्या रेसिपीज तुम्हाला आवडल्या असतील तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.